नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप रजिस्ट्रेशन अद्याप सुरू झालेलं नाही. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहेत की कॅप रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार, ह्याची एक्सपेक्टेड डेट, टेंटेटिव्ह डेट तर काय आहे, काही याविषयी अपडेट आहे का? तर त्याविषयीच मी सीईटी सेलला मेल केलेला होता आणि त्याचं उत्तर मिळालेलं आहे. तर नेमकं उत्तर काय मिळालेलं आहे हे आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या वेबसाईटला येऊ तर या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 इथं हे कॅप रजिस्ट्रेशनचं टॅब ओपन झालेला आहे. परंतु या ठिकाणी आता फक्त एकच कोर्स जो इथं ब्लिंक होतोय तो म्हणजे ऍग्रीकल्चर एज्युकेशनचा सुरू आहे. LLB 3 इयरचं आणखीन आपण जर इथे ट्राय केलं तर ओपन होत नाहीये. तर याविषयीच मी सीईटी सेलला मेल केलेला होता. तुम्ही इथं पाहू शकता, आय एम कॅन्डिडेट हु हॅड गिवन सीईटी फॉर LLB 3 इयर. रिझल्ट ऑफ सीईटी इज डिक्लेअर्ड बिफोर मंथ बट कॅप रजिस्ट्रेशन इज नॉट स्टार्टेड एट. प्लीज इन्फॉर्म अबाउट कॅप रजिस्ट्रेशन स्टार्टिंग डेट्स. तर मी त्यांना मेल केलेला होता की मी LLB 3 इयर सीईटी दिलेली आहे, त्याचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट लागून 1 महिना झालेला आहे, परंतु आणखीन देखील कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही. तर कॅप रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल, त्याची डेट काय आहे याविषयी मला माहिती द्या. तर इथं त्यांचा रिप्लाय आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इट विल स्टार्ट व्हेरी सून. यू विल सेंड गेट SMS अँड ईमेल व्हेन द लिंक इज लाईव्ह फॉर फिलिंग द कॅप फॉर्म. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की ही लवकरात लवकर कॅप रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि जसं कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल तुमच्या मोबाईलला SMS आणि जो तुम्ही ईमेल ID दिलेला आहे त्या मेल ID वरती ईमेल हा पाठवण्यात येईल जेव्हा LLB 3 इयर कॅप फॉर्म भरण्याची लिंक ही सुरू होईल. तर मित्रांनो, म्हणजे त्यांनी कुठलीही डेट दिली नाहीये, अगदी मोगम उत्तर दिलेलं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. यावेळेस सीईटी अतिशय लवकर घेण्यात आली, रिझल्ट लावण्यामध्ये थोडासा उशीर झाला, परंतु जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल अशी अपेक्षा होती. शेवटी जूनच्या अखेरपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि जुलैच्या 10 ते 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडचं कॉलेज अलॉट होईल अशा प्रकारचा एक अंदाज होता. कारण त्याच्या अगोदरच्या वर्षी सीईटी उशिरा झाली होती, तरी देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं आणि जुलैमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले होते. यावेळेस मात्र सीईटी लवकर झालेली आहे, कोरोना काळ संपून गेलेला आहे, तरी देखील अद्याप सीईटी सेल कडून कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही. त्याचं एक कारण असं आहे मित्रांनो की बऱ्याचशा विद्यापीठामध्ये रिझल्ट डिक्लेअर होण्याची प्रोसेस आणखीन सुरू आहे आणि जसं की कायद्याने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, तर एखाद्या विद्यापीठाचा रिझल्ट पाठीमागे राहिला असेल आणि त्या 3rd इयरला असणाऱ्या विद्यार्थ्याने जर ऑनलाईन फॉर्म सीईटीचा फॉर्म दिलेला भरला असेल, सीईटी दिली असेल, तर जोपर्यंत त्याचं फायनल इयर कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याला कॅप रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करता येत नाही. जर सीईटी सेलने कॅप रजिस्ट्रेशन आता सुरू केलं तर ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांना कॅप प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही आणि त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल. ते विद्यार्थी कोर्टात जाऊ शकतात कारण त्यांचा हक्क आहे शिक्षण घेण्याचा, त्यांची काहीच चूक नाही. विद्यापीठाने रिझल्ट डिक्लेअर केला नाही त्यामुळे ते रजिस्ट्रेशन करू शकत नाहीत आणि त्यामुळेच सीईटी सेलची हीच अडचण आहे की जोपर्यंत सर्व युनिव्हर्सिटीचे रिझल्ट डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत त्यांना कॅप रजिस्ट्रेशन सुरू करता येत नाही. आणि हा याच वर्षाचा प्रॉब्लेम आहे असं नाही, कोरोना काळामध्ये भरपूर याविषयी फेस केलेला आहे आणि अगदी चंद्रकांतदादा पाटील शिक्षण मंत्री यांनी त्यावेळेस देखील कॉलेज युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंची भेट घेतली होती, सर्वांची मीटिंग घेतली होती
विद्यापीठामधील विविध ठिकाणच्या एक्झाम डिपार्टमेंटच्या संचालकांची मीटिंग घेतली होती आणि त्यांना खडसावलं होतं, जाब विचारला होता की तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत तुमचा रिझल्ट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत सीईटी सेलला पुढची ऍडमिशन प्रोसेस राबवता येत नाही, कॅप राऊंड राबवता येत नाही, तरी देखील तुम्ही इतका उशीर का केलेला आहे असं गेल्याच वर्षी त्यांना खडसावून विचारलं होतं. कारणे दाखवा नोटीस देखील काढलेली होती, परंतु तरी देखील त्यामधून या विद्यापीठांनी आणखीन काहीही धडा घेतलेला नाहीये. त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेतल्याशिवाय ते काहीच करणार नाही असं दिसतंय. आणि जोपर्यंत सर्व विद्यापीठाचे रिझल्ट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन सुरू होत नाही असं सीईटी सेलचं म्हणणं आहे. तर हे केव्हा सुरू होईल याची अंदाजे डेट देखील आपण सांगू शकत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे 10 तारखेपर्यंत, तसं पाहायला गेलं तर हे जून मध्ये सुरू व्हायला पाहिजे, तर देखील 10 तारखेपर्यंत हे सुरू होण्याचे चान्सेस आहेत असं ऐकण्यामध्ये येत आहे. तर मित्रांनो, जसं हे रजिस्ट्रेशन सुरू होईल तर ते कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याविषयीचा ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, त्याचबरोबर वरती आय बटन मध्ये तुम्हाला दिलेले आहे. आणि जसं हे रजिस्ट्रेशन सुरू होईल तर तो फॉर्म कसा भरायचा याविषयीची माहिती आपल्या चॅनलला देण्यात येईल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.